नमस्कार प्रेक्षक हो. भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या पुढ्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या काही आठवड्यांपासून आपण भारताचे अशांत शेजारी यावरती एक छोटीशी सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आजच्या भागामध्ये आपण चीनच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर सर आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं त्यांच्या लेखनाद्वारे परिचित आहेत. युट्यूब चॅनल असोत किंवा वेगवेगळे ब्लॉग्स असोत किंवा वर्तमानपत्र मासिकांमधलं लेखन असो, सर वेगवेगळ्या विषयांवरती लेखन करताना आपल्याला बघायला मिळतात. सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर मागच्या आठवड्यामध्ये आपण चीनबद्दल चर्चा केलेलीच आहे, पण काही प्रश्न थोडेसे बाकी होते म्हणून आपण हा दुसरा भाग करतो आहे. तर सगळ्यात अगोदर मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की चीनच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरीच चर्चा सुरू आहे. तर ही अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं चीनची सर्वात मोठी जी ताकद आहे ती म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था. आज असं मानलं जातं की चीन ही जगामधली नंबर 2 ची अर्थव्यवस्था आहे आणि अर्थात नंबर 1 ची अमेरिका आहे आणि त्याच्यानंतर जे नंबर 3 आणि 4 चे देश आहेत त्यांच्यामध्ये आणि चीनमध्ये इतका फरक आहे की त्यांची तुलनाच होऊ शकत नाही आणि आपल्याला कल्पना आहे की आपण नंबर 5 वरती आहोत. आपण तर नुसतं आकडेवारीविषयी बोलायचं म्हटलं तर असं सांगता येईल की चीनची अर्थव्यवस्था आज 17 ते 19 ट्रिलियन अब्ज डॉलर्स एवढी त्यांचं हे जीडीपी आहे. 17 ट्रिलियन डॉलर्स एवढे जीडीपी आहे आणि भारताचं आता 5 अब्ज डॉलर्स होईल अशी आपली येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये अपेक्षा आहे आणि मग अजून पुढच्या 2 वर्षामध्ये आपण नंबर 3 वरती सुद्धा पोहोचू. पण तरी पण चीनची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा 4 पटीने किंवा 3.5 पटीने जास्त आहे. जेवढी अर्थव्यवस्था तुमची मोठी तेवढी तुमची क्षमता शेजाऱ्यांना मदत करणं, शत्रूंना मित्रांना मदत करणं, जगामध्ये आपला इन्फ्लुएन्स वाढवणं याच्यामध्ये होते. मी तुम्हाला त्या अर्थव्यवस्थेचा ते वापर कसा करतायत तुम्हाला सांगतो की चीनचं वन बेल्ट वन रोड हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल. चीनने आज 6 अब्ज डॉलर एवढा पैसा खर्च केलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करून. त्याला ते वन बेल्ट वन रोड किंवा BRI म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असं समजतात. तर ज्यामुळे सगळ्या जगामध्ये चीनचा प्रचंड दबदबा आहे. एवढे प्रचंड पैसे कुठला देश खर्च करू शकतो? कुठलाही नाही, इवन अमेरिका सुद्धा नाही. परंतु अर्थात आपलं नशीब चांगलं आहे आणि हे जे प्रचंड मोठं जे BRI नावाचं प्रोजेक्ट जे सुरू झालेलं आहे ते एक अत्यंत अपयशी ठरलेलं आहे. कारण ज्या ज्या देशामध्ये ही इन्फ्रास्ट्रक्चर बांधली गेली, म्हणजे रेल्वे असो की रोड्स असो की पोर्ट्स असो म्हणजे बंदरं असो, सगळीकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ही प्रचंड त्यांनी जी गुंतवणूक केली ती आता बहुतेक खराब होणार आहे. खराब नाही झालेलीच आहे. आता एकच उदाहरण म्हणजे आपण घेऊ शकतो केवळ ते सब्जेक्ट जास्त क्लिअर करण्याकरता, ते म्हणजे CPEC कॉरिडॉर, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. इथे जवळजवळ 20 अब्ज डॉलर्स एवढे पैसे चीननी ओतलेले आहे आणि त्यांच्यापासून चीनला काहीही मिळालेलं नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, सामरिक दृष्टीने त्यांना एक नवीन रस्ता मिळतो तो सोडून द्या, परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काहीच नाही. तर म्हणजे आपण चीनच्या अर्थव्यवस्थेवरती होतो. ज्यावेळेला प्रचंड साईज असते तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर त्याच्यामधलं एक की आपण अनेक राष्ट्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक करू शकतो जी कोणी मॅच करू शकत नाही. दुसरं तुम्हाला मी डायरेक्ट सांगू इच्छितो की आज जगातली म्हणजे सर्वात मोठी संस्था आहे त्याला आपण युनायटेड नेशन्स असं म्हणतो आणि युनायटेड नेशन्सच्या जवळजवळ 50हून जास्त वेगवेगळ्या संस्था आहेत की जी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जगामध्ये त्या काम करतात. एक समजा घ्या WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. नावाप्रमाणे हे हेल्थ जगाची जी हेल्थ त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आता बघा त्या WHO जवळजवळ 50 ते 60% बजेट जे आहे ते चीन प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यामुळे WHO कोणाच्या बाजूनी बोलेल तर चीनच्या बाजूनी. म्हणजे सांगायचं म्हटलं तर या WHOनी सगळ्या जगाला कसं मूर्ख बनवलं. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला करोना आला होता किंवा COVID-19 किंवा ज्याला मी चीनी व्हायरस म्हणतो आला होता, तर त्यामुळे जगाचं काय नुकसान झालं त्याची आपल्याला कल्पना आहे.
आपल्याला कल्पना आहे की सगळ्या जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती आणि हजारो लाखो लोक त्यामध्ये मारले गेले होते. परंतु हे वॉर्निंग जी WHO ने द्यायला पाहिजे होती, त्याच्या ऐवजी त्यांनी आपला सगळा वेळ खर्च केला सांगण्यामध्ये की नाही 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 हो, हे व्हायरस चीनमधनं आला नसावा, हा आफ्रिकेतनं आला असेल. एकदा तर त्यांनी हे पण म्हटलं की भारतातनं सुद्धा आला असेल. म्हणजे चीन जो सर्वात मोठा दोषी होता त्याला पूर्णपणे कव्हर केलं होतं आणि बाकी सगळ्यांकडे ब्लेम टाकला होता. तर हे कशामुळे झालं? तर चीनची अर्थव्यवस्था. कारण जर बजेट तुमचं 60-70% ते चीन देत असेल तर तुमची हिंमत काय होईल चीनच्या विरोधात बोलायची. दुसरी गोष्ट, आपण आज शिंजियांगविषयी सुद्धा बोलणार आहोत की जिथे 2 कोटी मुसलमान राहतात चीनमध्ये. परंतु आणि त्यांचे ह्युमन राईट्स प्रचंड प्रमाणात त्याच्यावरती म्हणजे हे केलं जातं, व्हायोलेट केले जातात. परंतु कुठल्याही मुस्लिम राष्ट्राची हिंमत नाही चीनच्या विरोधात बोलण्याची. कारण काय? व्यापार आणि चीनची अर्थव्यवस्था. मग त्याच्यानंतर पुढे या, अजून एक संस्था आहे युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन, UNHRC. तर त्यांची तिबेटमधले ह्युमन राईट्स व्हायोलेशन, शिनजियांग मधले याविषयी बोलायचीच हिंमत नाही. ठीक आहे, अच्छा हे जाऊ द्या. आज तुम्ही बघा, अमेरिका जगातली आता एकुलती एक महाशक्ती आहे आणि अमेरिकेची जी मीडिया आहे ही अतिशय पॉवरफुल आहे. आणि त्याची 2 मोठी आपण नावं घेऊया. एक तर आहे न्यूयॉर्क टाइम्स आणि दुसरं आहे वॉशिंग्टन पोस्ट. ही तिथली सर्वात मोठी वर्तमानपत्र आहे आणि ही दर एक आठवडा झाला की भारताला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि की आपण किती विद्वान आहोत आणि आपण किती हुशार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या वर्तमानपत्रांची चीनच्या विरोधात काहीही बोलण्याची हिंमत नाही. ही वर्तमानपत्र स्वतःच्या राष्ट्रपतींना शिव्या देतात आणि मी शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरतोय. आपल्या राष्ट्रपतीविषयी किंवा राष्ट्रपती जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काहीतरी लिहितात, म्हणजे त्याच्या विरोधात वगैरे, आणि काही वेळा इव्हन असभ्य भाषा वापरून सुद्धा. परंतु चीनच्या विरोधात ते का लिहित नाही? आता तुम्हाला प्रश्न पडेल की चीनच्या विरोधात का लिहित नाही ते? तर कारण सरळ आणि साफ आहे की आज 40 to 50% जी इक्विटी आहे, जे इन्व्हेस्टमेंट आहे न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट मध्ये, ही चीनची आहे. हॉलिवूडमध्ये चीनला नेहमी एक अतिशय चांगला देश असं दाखवलं जातं की ज्याच्यामुळे जगावरती चीन प्रचंड उपकार करतोय वगैरे वगैरे. आणि म्हणजे थोडक्यात जगाची मीडिया चीनने विकत घेतली आहे, जगाचे एंटरटेनमेंट सेक्टर चीनने विकत घेतलं आहे. एवढंच नव्हे तर जगाची जी विद्यापीठं आहेत ही सुद्धा चीनने विकत घेतली आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणजे समजा ऑक्सफर्ड म्हणा, तर ऑक्सफर्ड म्हटलं की एक ब्रँड नेम आहे आणि आपण म्हणतो, आपण आपल्याकडे पहिले पद्धत होती आणि क्वालिफिकेशन मध्ये यायचं की हा ऑक्सफर्ड एज्युकेटेड आहे, म्हणजे ते एक अतिशय मोठा असा सन्मान समजला जायचा की जर तुमच्याकडे काही ऑक्सफर्डची डिग्री असेल तर तुम्ही आकाशात पोहोचला असं वगैरे. ते एक ब्रँड नेम होतं आणि काय, आणि आता चांगलं पण होतं, त्यात काही डाऊट नाहीये. परंतु आता तसं नाही. आता ऑक्सफर्डमध्ये सगळे चीनी प्रोग्राम यायला लागलेले आहेत आणि ऑक्सफर्डच्या ज्या ब्रँचेस आता आफ्रिकेत खोलल्या जात आहेत, तर म्हणजे आपल्याकडे सुद्धा ऑक्सफर्ड आलं तर आपल्याला केअरफुली राहावं लागेल, कारण त्याच्यामध्ये चीनी कंटेंट हा वाढेल. तर म्हणजे आपली प्रचंड अर्थव्यवस्था, आपल्याकडे असलेले प्रचंड पैसे याचा वापर करून जगामध्ये आपला इन्फ्लुएन्स कसा वाढवायचा, आपली सॉफ्ट पॉवर कशी वाढवायची, हे चीन करतो आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये आपण अजून एक महत्वाचा मुद्दा घेऊ, कारण अर्थव्यवस्थेमुळे चीन अतिशय मोठा गैरफायदा घेतो, याच्यात काही डाऊट नाहीये. पण एक सर्वात मोठा जो गैरफायदा चीनने घेतलेला आहे तो म्हणजे चीन ही जगाची फॅक्टरी, म्हणजे जगाचा कारखाना बनलाय. जगामध्ये कुठलंही काहीही बनलं तर चीनची अपेक्षा आहे की हे फक्त चीनकडून विकत घेतलं जावं. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रध्वज सुद्धा कुठे बनवला जातो? तर चीनमध्ये. आता भारतामध्ये म्हणजे 2-3 राज्यामध्ये निवडणुका होणार आहे, तुम्हाला आता कल्पना आहे. आणि असं मानलं जातं की निवडणुकीला लागणारं प्रचार सामान, म्हणजे बॅनर्स असो की फ्लॅग्स असो पक्षाचे वगैरे, हे सगळे चीनकडून येतात. म्हणजे कारण काय की ते अतिशय स्वस्त देतात. त्याच्यामुळे चीननी जगाचं ते इंडस्ट्री बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचंड फायदा होतो. लोकांनी करायचं काय, तर फक्त आपले रस्ते ठीक करायचे आणि चीनकडनं सामान विकत घ्यायचं. म्हणजे आजच डॉक्टर जयशंकर यांचं स्टेटमेंट आहे की चीन आमच्याकरता
एक अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. आजच्या वर्तमानपत्रामध्ये ते आलेलं आहे आणि ते म्हणतात की चीनची जी अर्थव्यवस्थेचा जो प्रकार आहे हा अतिशय धोकेदायक आहे. म्हणजे जसं भारताविषयी फक्त बोलायचं म्हटलं तर आज चीन जवळजवळ भारताला 75 ते 80 अब्ज डॉलर जेवढी निर्यात करतो आणि भारताकडून फक्त 15 ते 20 अब्ज डॉलर जेवढं सामान घेतलं जातं. म्हणजे केवढा भारतावरती ते आपल्याला धोका देतात याची आपल्याला कल्पना असावी. आणि याचा अर्थ काय असतो की एक अर्थव्यवस्थेचं प्रिन्सिपल आहे की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट शुड बी इक्वल आणि बॅलन्स ऑफ पेमेंट जी ट्रेड पेमेंट असते ती झिरो असायला पाहिजे. म्हणजे जेवढी तुमचं इम्पोर्ट तेवढे तुमचे एक्सपोर्ट असायला पाहिजे त्या देशाला. हे सर्वात चांगला प्रकार आहे. परंतु तसं नाहीये, 5 पटीने जास्त. तर हे असं का होतं आहे? कारण चीन तुम्हाला फक्त सामान घ्यायला लावतो, तुमच्याकडे विकत घ्यायला लावतो आणि त्यामध्ये त्यांनी, मी पुन्हा एकदा अतिशय काळजीपूर्वक म्हणतो की त्यांनी भारताच्या कॉर्पोरेट वर्ल्डला सबव्हर्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि भारताच्या कॉर्पोरेट वर्ल्डला वाटतं की चीनी मालाशिवाय आम्ही दुसरा कुठलाही माल विकत घेणार नाही. अर्थात एक मुख्य कारण आहे की चीनी माल इतरांच्या तुलनेमध्ये एक 15 ते 20% स्वस्त असतो, तर म्हणून ते चीनी माल घेतला जातो. तर अशा प्रकारे त्यांनी भारतावरती केवळ भारतामध्ये आर्थिक घुसखोरीच केली आहे असं नाही, भारतावर त्यांनी ऍक्च्युली आर्थिक आक्रमण केलं आहे. आर्थिक आक्रमण का? की 5 वर्ष प्रयत्न करून सुद्धा आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये पॅरिटी आणता येत नाही. हे आपलं अपयश आहे, हे आपल्याला कल्पना पाहिजे. आणि त्या दृष्टीने असं पण समजायला नको की सरकार काहीच करत नाही. तर आता आपण पुष्कळ गोष्टी मॅन्युफॅक्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याला PLI म्हणजे प्रोडक्टिव्ह लिंक इन्सेंटिव्ह असं म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण अनेक गोष्टी या भारतामध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चीनशी कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न हा करतो आहे. परंतु ज्या वेगाने काम चालू आहे, आपल्याला अजून बराच वेळ लागेल चीनच्या बरोबर एक प्रॉपर कॉम्पिटिशन करण्याकरता. परंतु प्रयत्न मात्र चालू आहे, याविषयी काही शंका नको. आराधना. सर, भारताच्या दृष्टीने विचार करता चीनची अर्थव्यवस्था जसं तुम्ही म्हणालात की कॉर्पोरेट वर्ल्डसाठी तर ही हानिकारक आहे किंवा सध्या आपली तुलना होऊ शकत नाहीये, कारण आयात आणि निर्यात याच्यामधला फरक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पण तरी सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती याचा काय परिणाम नेमका होऊ शकतो भविष्यामध्ये सुद्धा, असं तुम्हाला वाटतं? असं आहे की मी आतापर्यंत चीनची अर्थव्यवस्था कशी मोठी आहे आणि ती कसा गैरफायदा घेतात याविषयी मी बोललेलो आहे. परंतु असं म्हटलं जातं की जेवढी मोठी अर्थव्यवस्था असते तेवढे त्यांचे अतिशय मोठे असे गंभीर प्रॉब्लेम सुद्धा असतात. आणि मी माझ्या लिखाणामध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये चीनचा विजय माल्या होणार आहे. चीनचा विजय माल्या होणार आहे म्हणजे काय? विजय माल्या आपल्याला कल्पना असेल, त्याची किंगफिशर नावाची कंपनी होती आणि अतिशय हाय रायडिंग अशी कंपनी होती. आणि त्यावेळेला वाटलं होतं की किंगफिशर इज एव्हरीथिंग ॲज फार ॲज द एव्हिएशन सेक्टर इज कन्सर्न. आणि 2 वर्षामध्ये ते पूर्ण कोसळलं आणि विजय माल्या हे पळून गेले. हा इतिहास आहे आणि नेमकं हेच व्हायची शक्यता पुष्कळ आहे. आणि ज्यावेळेला मी चीनच्या बाबतीमध्ये आणि आजच्याच वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, आजचं इकॉनॉमिक टाइम्स तुम्ही वाचा, त्यात दिलेलं आहे की चीनचं रिअल इस्टेट सेक्टर तिथे भयंकर जे प्रॉब्लेम होत आहेत, तिथे आता चीन इंटरेस्ट रेट कमी करतोय. म्हणजे चीनची अर्थव्यवस्था आता एका गंभीर संकटात पोहोचलेली आहे. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांची आर्थिक मंदी किंवा रिसेशन येणार आहे आणि बहुतेकांचं म्हणणं आहे रिसेशन तर एखाद्या वेळेला नसेल, परंतु चीनच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोके आहेत. मग ते रिअल इस्टेट सेक्टरमध्ये असो की ते टेक्नॉलॉजिकल सेक्टरमध्ये असो की ते ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये असो, म्हणजे सगळीकडे चीनमध्ये प्रॉब्लेम आहे. आपण ज्या वेळेला अर्थव्यवस्थेकडे बघतो तर त्यावेळेला एक तर असते अर्थव्यवस्थेची साईज की जी त्यांची मोठी आहे, दुसरं असतं तिथे असलेला महागाई रेट. तर चीन मधली महागाई ही भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे. तिसरा जो गंभीर मुद्दा असतो तो म्हणजे असतो की त्यांची जी करन्सी आहे युआन, जसे भारताची करन्सी आहे रुपी, तर त्यांची युआन, तर युआनचं सुद्धा जो सध्या रेट आहे
हा फारच फ्लक्च्युएट होतो आहे आणि जे त्या चीन करता हे चांगलं नाही. चौथं आहे की आज चीनमधल्या अनेक फॅक्टरीज, अनेक मॅन्युफॅक्चरिंग बेस जो आहे तो चीनच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याला हे फायदेशीर आहे. आणि त्याचं एक सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे ऍपल नावाचं जी कंपनी आहे की जे मोबाईलचे हँडसेट मॅन्युफॅक्चर करते. आता आपल्याला कल्पना आहे की ऍपल मोठ्या प्रमाणामध्ये भारतात शिफ्ट झालेली आहे आणि याच्याशिवाय अनेक इंडस्ट्री या चीनच्या बाहेर शिफ्ट होत आहेत आणि ज्याच्यामध्ये एक शब्द वापरला जातो चायना प्लस वन. चायना प्लस वन याचा अर्थ असा की करोनाच्या वेळेला किंवा चीनी व्हायरसच्या वेळेला लोकांना कळालं की चीनवरती अवलंबून राहणं हे धोकेदायक आहे. म्हणून प्रत्येक जण आपली जी सप्लाय चेन आहे ती डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते भारताकरता फायदेशीर आहे. कारण भारताकडे सुद्धा एक सोर्स म्हणून बघितलं जात आहे. अर्थात आपण ज्या वेगाने याचा फायदा करून घ्यायला पाहिजे तेवढा नाही. आपल्यापेक्षा आपली जे काही शेजारी राष्ट्र आहेत त्यांनी जास्त फायदा केला. उदाहरणार्थ व्हिएतनामने खूप फायदा करून घेतला, इव्हन मलेशियाने खूप फायदा करून घेतला. कारण ते देश लहान आहेत आणि ते तिथे कायदे पटकन पास करू शकतात आणि दुर्दैवाने आपल्याला ते पटकन पास करणे काही जमलेलं नाही. पण परंतु आपण नक्कीच फायदा करून घेतो आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला एक कल्पना पाहिजे की चीनमध्ये काही अतिशय प्रसिद्ध असे उद्योजक होते की ज्यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेला पुढे आणलं. एक दोन नाव, आपण एक नाव घेऊ शकतो, जॅक मा, जो चीनमधला सर्वात मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. जसे आपले अंबानी किंवा असे असतात तसे. आणि त्याची कंपनी, प्रसिद्ध कंपनी आहे अलिबाबा. आपल्याला कल्पना असेल की हा जॅक मा 1 वर्ष पूर्णपणे गायब होता आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तो पुन्हा परत आला तर त्याचं जे आर्थिक साम्राज्य होतं त्या आर्थिक साम्राज्याची साईज ही अर्ध्याहून कमी झाली होती. आणि एवढंच नाही तर चीनमधले सगळे प्रसिद्ध उद्योजक हे आपोआप एकदम गायब होऊन जातात आणि ज्यावेळेला परत येतात तर ते एकदम चीन सरकारच्या बाजूनी बोलायला लागतात आणि त्यांची साईज ही कमी झालेली असते. याचे आपल्याला चीन त्यांच्या लोकांशी कसं वागतो याच्याविषयी मला जास्त इंटरेस्ट नाहीये. मी फक्त अर्थव्यवस्थेवरती फोकस करणार आहे. ते म्हणजे असं की ज्या वेळेला तुम्ही अलिबाबा किंवा इतर जे प्रसिद्ध उद्योजक होते त्यांची साईज तुम्ही अर्धी करता तर याचा अर्थ चीनला काय होतो? याचा अर्थ चीनला सरळ होतो त्यांच्या अर्थव्यवस्थेची सुद्धा साईज कमी होते आणि जे एफिशियंट उद्योजक होते ते आता जर तुम्ही त्यांना काढून टाकलं, कारण काय की कारण म्हणजे चायनाला वाटतं की ते त्यांच्या पंतप्रधानांची एक स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. तर त्याच्यामुळे नुकसान हे चीनचं जास्त होतं हे आपल्याला लक्षात पाहिजे. आणि ही आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी आहे चीनच्या बरोबरमध्ये तुलना करण्याकरता, म्हणजे चीनच्या बरोबर कॅचअप करण्याकरता, आणि ती आपण घेतो आहे. पण मला एक असं वाटतं की जर आपण ती जास्त वेगाने घेतली तर फार बरं होईल. आणि त्याचं तुम्हाला मी एक पुस्तकाचं नाव सांगतो. आपल्याला कल्पना आहे की नाही माहिती नाही. मी एक 2011 मध्ये चीन विषयी पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं नाव होतं आव्हान चीनी ड्रॅगनचे. हे 2011-12चं पुस्तक होतं. आणि त्याच्यानंतर आता 2019 मध्ये मी दुसरं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे आव्हान चीनच्या हायब्रिड युद्धाचे. मला या पुस्तकाविषयी एकच सांगायचं, या पुस्तकामध्ये एक चॅप्टर होता द अमेझिंग रेस. मी नाव पुन्हा सांगतो, द अमेझिंग रेस बिटवीन द चायनीज हेअर अँड द इंडियन टॉर्टॉइज. म्हणजे मराठीत भाषांतर करायचं म्हटलं तर भारतीय कासव आणि चिनी ससा यांच्यामधली रेस. एक राघवेंद्र बहेल म्हणून ऑथर होते, त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकाचं म्हणणं म्हणजे त्याचा आपल्याला हिसाबनीती आपण वाचली असेल तर हिसाबनीतीत आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे की ससा आणि कासव याच्यामध्ये रेस होते आणि कासव नंतर जिंकतं. याचं मुख्य कारण असतं की कासव हे ध्येयवादी असतं. त्यांचं ध्येयाकडे ते हळूहळू म्हणजे स्लो आणि स्टेडी वाटचाल करतात. मध्ये ज्या मोह लागणाऱ्या ज्या संधी येतात त्याच्याकडे ते बघत नाही, ते मध्ये थांबत नाही. ससा मात्र आजूबाजूची हिरवळ बघायला लागतो आणि मग तो कासव ही रेस जिंकतो. तर त्यावेळेला सुद्धा असं प्रेडिक्ट करण्यात आलं होतं की भारताला सुद्धा चीन बरोबर रेस करण्याची संधी आहे आणि ती जिंकण्याची सुद्धा संधी आहे. आणि त्यावेळेला कोणीही बिलीव्ह करत नव्हतं, कारण त्यावेळेला आपल्या आणि चीनमध्ये जो म्हणजे तो फरक होता इतका भयंकर होता की चीन बरोबर आपण कधीही तुलना करू शकू हे म्हणजे हे बोलणं सुद्धा धोकेदायक होतं किंवा बरोबर नव्हतं. पण आता ते हळूहळू होत आहे.
तर मला वाटतं आता आपण हे बघायला पाहिजे की आपण आपली अर्थव्यवस्था कशा वेगाने वाढवतो आहे आणि आपण आपली अर्थव्यवस्था चीनशी कॉम्पीट करण्याकरता काय काय करायला पाहिजे याच्यावरती आपण जर लक्ष केंद्रित केलं तर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपण चीनला एक मोठी कॉम्पिटिशन म्हणून पुढे येऊ शकतो. आलात ना? अल्पसंख्याकांचा प्रश्न जसं तुम्ही मला शिनजियांग या प्रांतामध्ये मुस्लिम बहुल प्रांत आहे, पण तरी सुद्धा तिथे अल्पसंख्याकांचा प्रश्न आहे किंवा मंगोलिया सारखा अल्पसंख्याकांचा प्रश्न असेल, याबद्दल बाहेर फारसं बोललं जात नाही. अंतर्गतरित्या त्यांच्याकडचा हा प्रश्न खूप मोठा आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आपण ज्यावेळेला चीनच्या लोकसंख्येकडे बघतो तर त्याला आपल्याला दोन भागात वाटता येईल की एक तर बहुसंख्याक ज्यांना हन चायनीज असं म्हटलं जातं, हन चायनीज, आणि अल्पसंख्याक हे जवळजवळ 9 ते 10% आहेत. आणि याच्यामध्ये 2 किंवा 3 मोठे रेसेस आहेत. एक तर मुस्लिम्स आहेत की जे शिनझियांग या प्रांतामध्ये 2 कोटीच्या आसपास त्यांची लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. आणि मग जे बुद्धिस्ट आहेत त्याच्यामध्ये तिबेट एक 50 ते 55 लाख यांची लोकसंख्या असावी असा अंदाज आहे. आणि मग इतर मंगोलियन किंवा असे काही बुद्धिस्ट आहेत जे चीनच्या नॉर्थला आहेत. तर ते एक 5-6 कोटी असावे, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. पण जे एकत्र जे आहेत तर ते 3 मोठे भाग म्हणता येईल. एक तर शिनजियांगमध्ये मुसलमान जे 2 कोटी, तिबेटमध्ये बुद्धिस्ट जे 50-55 लाख, आणि मंगोलियामध्ये काही बुद्धिस्ट जे 20-25 लाख एकत्र आहेत. पण बाकीचे लोक मात्र सगळ्या चीनमध्ये पसरलेले आहेत. आता काय होतंय की चीन यांच्यावरती प्रचंड अत्याचार करतो आहे, कारण त्यांना या सगळ्यांवरती चीनी संस्कृती ही लादायची आहे. आपण सर्वात पहिले शिनजियांग विषयी बोलू. शिनजियांग हा मुस्लिम बहुभाग प्रांत आहे. चीनला चीन त्यांना कुठल्याही मुस्लिम धर्माच्या परंपरेचं पालन करू देत नाही. म्हणजे ते त्यांची परंपरा काय आहे, मस्जिद कशी असायला पाहिजे, तर चीननी सांगितलं की त्यांची मस्जिद हे चीनी मॉडेल प्रमाणे असायला पाहिजे. म्हणजे जे बाकी इस्लामिक वर्ल्ड जनरली इराणच्या मस्जिदी फॉलो करतं किंवा सौदी अरेबियाच्या, डिपेंडिंग अपॉन तुम्ही शिया आहात की सुन्नी आहात, ते अजिबात नाही. तुमचं मॉडेल हे चीनी असेल, नंबर 1. दुसरी गोष्ट की काही काही तुम्ही धर्माच्या खुणा म्हणून वापरता, म्हणजे त्याला म्हणायचं की स्कल कॅप किंवा दाढी वाढवणं, ते चीनमध्ये अलाउड नाहीये. तिसरं, तर कोणी काही केलं तर त्यांना सरळ तुरुंगात टाकलं जातं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये, आणि त्याचं नाव दिलं जातं की त्यांना आम्ही एज्युकेशन देतो आहोत. म्हणजे एज्युकेशन कसलं, कम्युनिस्ट पार्टीविषयी आणि चीन विषयी, परंतु त्यांनी धर्माचं अजिबात पालन करायचं नाही. हे त्याच्यातलं सर्वात मोठं असतं. आज असं मानलं जातं की शिनजियांगमधले कमीत कमी 20 ते 25 लाख उयगर मुस्लिम्स हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे की जे त्याला म्हणतात ओपिनियन मेकर्स असतात, त्यांना सरळ उचलून हे बाहेर काढलं जातं. त्यात एवढंच नाही तर चीनला म्हणजे चीन हा इंडस्ट्रीयल भाग आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना लेबरची कमी पडते, म्हणजे मजदूर कमी पडतात. त्या सगळ्यांना उचलून इंडस्ट्रीयल भागात घेऊन गेलं जातं किंवा काही कठीण भागामध्ये जिथे तुम्हाला रस्ते बांधायचे वगैरे, की जिथे कोणी यायला तयार नसतं काम करण्याकरता. आणि चीनचा भरपूर भाग हा अतिशय कठीण आहे. डोंगराळ भाग तिथे खूप मोठा आहे, मग वाळवंट तिथली खूप मोठी आहे, आणि जो खरोखर जो प्रगत चीन आहे हा भाग पुष्कळ कमी आहे. तर अप्रगत भागामध्ये काम करणे सोपं नसतं, तिथे यांना वापरलं जातं. त्याच्याशिवाय कुठलाही यांचं जे मोठे मोठे फेस्टिवल्स असतात, म्हणजे रमजान असो की ईद असो, ते त्यांना सेलिब्रेटच केले जाऊ देत नाही. एवढंच नव्हे तर चीननी एक अतिशय लॉंग टर्म अशी पॉलिसी तयार केलेली आहे, ती म्हणजे सिनायझेशन किंवा चायनायझेशन ऑफ शिनजियांग. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की शिनजियांगमध्ये उयगर मुस्लिम्स आता मायनॉरिटी झालेले आहेत आणि हन चायनीज तिथे आता मेजॉरिटीमध्ये आहेत, की जे पहिले 95% होते मुस्लिम्स आणि एक 4-5% होते हन चायनीज. आता ते 50हून सुद्धा कमी टक्केवारी कोणाची आहे, शिनजियांगची, म्हणजे मुस्लिमांची, आणि बाकीचे ते हन चायनीज. म्हणजे ते तिथे आता मेजॉरिटी झाले. आणि तिथली जी सत्ता आहे, अर्थसत्ता म्हणा, पॉलिटिकल पॉवर म्हणा, ही सगळी या हन चायनीजच्या हातामध्ये आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट, आणि याच्याविषयी मला फार वाईट वाटतं, आपल्याला कल्पना आहे की चीनमध्ये एक पॉलिसी झाली होती वन चाइल्ड पॉलिसी म्हणून. तर त्याच्यामध्ये काय झालं की प्रत्येक कपलला फक्त एक मुलगा असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त
नुकसान जे झालं ते मुलींचं झालं. म्हणजे मुलींचा जो जन्माचा रेट होता आता इतका कमी झालेला आहे की चीनी मुलांना आता लग्न करायला चीनी मुली मिळत नाहीयेत. हे दुर्दैव आहे. ते आपल्याला वाईट वाटू शकतं. परंतु आता या ज्या शिनजियांगच्या मुली आहेत त्यांच्याशी फोर्सफुली लग्न केलं जातं. हे जे हान चायनीज असतात त्यांच्या जर एखाद्या मुलीला जर कोणाशी लग्न करायचं असेल तर तो तिचा प्रश्न आहे, ती करू शकते. परंतु ज्यावेळेस तुम्हाला फोर्स केलं जातं की तुम्हाला हान चायनीजच्या मुलाशी लग्न करावंच लागेल, तर हे वाईट आहे आणि याच्यावरती वाटेल तेवढी आर्टिकल्स त्या विषयावरती पब्लिश झालेली आहे. तर हे झालं शिनजियांगमध्ये. मी दुसरं येतो तिबेटकडे. आता तिबेटमध्ये मी तिबेटच्या इतिहासात जास्त जात नाही. तिबेट हे प्लॅटो आहे, 55 लाख लोकसंख्या आहे, बुद्धिस्ट आहेत आणि दलाई लामा कसे भारतामध्ये पळून आले आणि आता तिबेटचे गव्हर्नमेंट कसं झालेलं आहे. परंतु तिबेटवरती सुद्धा चीनचे प्रचंड अत्याचार सुरू आहेत. अत्याचार म्हणजे काय? तिबेटचे सर्वात मोठं पवित्र स्थान असतं त्यांचं मॉनेस्ट्रीज, म्हणजे त्यांचे जे टेम्पल्स असतात ती आता ती टुरिस्ट स्पॉट बनवून टाकलेली आहे. सॉफ्ट पॉवरच्या नावाखाली त्यांनी ज्या बुद्धिस्ट धर्माच्या ज्या खुणा होत्या त्या पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नव्हे तर या बुद्धिस्ट लोकांना जनरली हे बुद्धिस्ट लोक जनावरं पाळतात, काही ठिकाणी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं, तर त्यांना हलवून वेगवेगळ्या भागामध्ये बसवण्यात आलेलं आहे. खास तर सीमावर्ती भागामध्ये त्यांना जी तिबेटन जी त्यांची तिबेटन भाषा आहे ती शिकवलीच जात नाही. त्यांच्या शिक्षणामध्ये असा फरक करण्यात आला आहे की त्यांना आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला विसरावं लागत आहे. कारण जर तुम्ही तुमच्या मुलांना संस्कृती शिकवलीच नाही, तर तुम्ही तुमची भाषा शिकवलीच नाही, तर मुलांना तिबेटून येईल कसं हो? तर तिथे त्यांना कुठली भाषा शिकवली जाते आहे? तर चायनीज, चीनी भाषा, चीनी हे. आणि कारण काय दिलं जातं की जर तुम्हाला चीनी भाषा आली तर तुम्हाला चीनमध्ये जाऊन नोकरी मिळेल, उद्योग मिळेल वगैरे वगैरे. तर आणि चीन मोठ्या प्रमाणामध्ये टुरिझम इकडे आहे आणि टुरिझम आले की संस्कृती अजून बर्बाद होते. म्हणजे पद्धतशीरपणे चीन यांची संस्कृती, त्यांचे फ्लॅग, त्यांच्या मॉनेस्ट्रीज, त्यांच्या हे सगळं हे करतात. नंतर दुसरी गोष्ट अशी की चीन जे त्यांचे डेंजरस कामं आहेत ती सगळी तिबेटमध्ये करतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट करायची आहे, तर त्याकरता तिथे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ते तिबेटमध्ये करायचं. मग त्याशिवाय तुमचे कोळशाचा वापर करून वीज निर्मिती होते ते इकडे करायची आणि वीज पुरवायची कुठची बाकीच्या चीनला. याच्याशिवाय सोलर पॉवरचा हे करायचा, इथे उत्खनन म्हणजे मायनिंग करायचं आणि काही केव्हा मायनिंग करण्यामध्ये त्यांनी असे प्रकार केलेले आहेत की ज्याच्यामुळे तिथलं जे पर्यावरणाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणजे जर तुम्हाला तर तिबेटवरती होणारे अत्याचार या विषयी जर बोलायचं असेल तर हा एक वेगळाच विषय होईल. परंतु मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की पूर्ण सबज्युगेशन हे चाललेलं आहे चीनचं तिबेटन विषयी. आणि त्याच्यातले मी 2 महत्वाचे मुद्दे सांगतो. एक म्हणजे आता दलाई लामा जे तिबेटचे सर्वात मोठे धर्मगुरू आहेत, आता म्हातारे झालेले आहेत आणि प्रश्न असा आहे की दलाई लामा नंतर कोण? आणि असं म्हटलं जातं तिबेटच्या पद्धतीप्रमाणे दलाई लामाच आपला जो हे आहे म्हणजे तुमचा जो पुढचा धर्मगुरू आहे ते अपॉइंट करतात. पण चीन म्हणतं नाही, त्यांना आता धर्मगुरू चीनचा जो दलाई लामा आहे तो त्यांना अपॉइंट करायचा आहे, ज्यामुळे बुद्धिस्ट धर्मावरती चीनचं पूर्णपणे कंट्रोल होईल. जर मला नाव त्याचं आठवत असेल तर त्याचं नाव आहे कर्मापा, की ज्याला चीननी धर्मगुरू म्हणून चीनमध्ये ठेवलेलं आहे. तर त्यांना पुढे आणायचं की याच्यामुळे दलाई लामांच्या पश्चात पूर्णपणे तिबेट धर्मावरती चीनचा हा कंट्रोल होईल. तर आणि मी अजून एकच मोठा मुद्दा देतो कारण तर वेळेचा आपल्याला चॅलेंज असेल. एक तिबेटला जगाचं वॉटर सोर्स समजलं जातं. म्हणजे इथे प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ पडतो वगैरे आणि अनेक नद्या इथनं उगम पावतात. म्हणजे भारतापुरते बोलायचं म्हटलं तर ब्रह्मपुत्रा काय आणि गंगा काय आणि मग इतर मेकॉंग नदी आहे आणि अनेक मोठ्या नद्या इथं उगम पावतात. तर आता चीननी त्या भागामध्ये वॉटर वॉर म्हणजे पाणी युद्ध हे सुरू केलेलं आहे आणि जिथून अचानक म्हणजे पाणी युद्ध कसं लढलं जात आहे खरं म्हटलं तर आराधना हा सुद्धा एक वेगळाच विषय होईल कारण चीन पाणी युद्धाची तयारी करतोय. पण त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी. एक तर चीन आपली जी सर्वात नदी आहे ब्रह्मपुत्रा, तर ब्रह्मपुत्रा नदी ज्या वेळेला चीनमध्ये असते तर तिथं त्याचं नाव आहे
यॉरलॉंग सांगपो यॉरलॉंग सांगपो हे नाव आहे तिथे. आणि ज्यावेळेस ती भारतामध्ये प्रवेश करते केपांगला या खिंडीपाशी अरुणाचल प्रदेशमध्ये, तर त्याचं नाव सियांग असं होतं. आणि ज्यावेळेला ती आसामच्या सपाटी प्रदेशामध्ये येते त्याला ती ब्रह्मपुत्रा बनते. आणि त्याला ब्रह्मपुत्रेला मग अनेक उपनद्या या मिळतात, सियांग आहे, सियाम आहे, सुबानसिरी वगैरे वगैरे. तर याचं पाणी चीन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्या दुष्काळी भागाकडे. एक ग्रेट बेंड म्हणून जागा आहे, पर्वत, एक मोठा पर्वतराज आहे जिथे ती नदी त्या पर्वतीला पूर्ण वेढा घालून अशी भारताकडे वळते. तर तिथे धरण बांधून हे पाणी पूर्ण थांबवलं जाईल. हे थांबवलं झालं तर काय होईल हा एक मोठा वेगळ्याच चर्चेचा विषय होईल आणि वॉटर वॉच हा एक वेगळाच विषय होईल. पण अर्थात याविरुद्ध भारत सरकार एक पुष्कळ काम करत आहे. म्हणजे आपण सुद्धा आपल्या आता स्टोरेज डॅम बनवतो आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यामुळे पाणी अचानक थांबवलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तर एकदम त्यांनी पाणी सोडलं तर एकदम पूर यायला नको. धरणात ते पाणी अडवता आलं पाहिजे म्हणून आपण काही पद्धती निर्माण करतो आहे, ते आपण करतो आहे आणि ते करत राहायलाच पाहिजे. कारण चीन हा अतिशय अविश्वासू असा देश आहे, कुठल्याही क्षणी काही करतील. आणि एवढंच नाही तर काही वेळा ते अतिशय अमानवीय असे प्रयोग हे तिबेटमध्ये करत राहतात. म्हणजे असं असतं की सायन्सचं जे संशोधन केलं जातं तर त्याच्यामध्ये एक बेसिक रूल आहे की तुम्ही या विषयातले संशोधन करा की ज्याच्यामुळे मानव जातीला फायदा होईल. परंतु तुम्ही एक मानवाचा राक्षस बनवायचा हे संशोधन तुम्ही करू शकत नाही, हे लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही हे जे व्हायरस बनवत आहात हे चीनचा तोच एक राक्षस हे चालला होता. तर त्याच्यामध्ये चीन काय करतं, अचानक क्लाउड सीडिंग करून बघायचं, अचानक पूर आणण्याचा प्रयत्न करायचा, अचानक काहीतरी वातावरणात बदल आणण्याचा प्रयत्न करायचा. असं मानलं जातं की हिमाचल प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठा पूर आला होता ज्यामध्ये आपलं खूप नुकसान झालं होतं. आणि हा प्रचंड पूर चीननी आणला होता, याच्याविषयी काही डाऊट नको. तर हे अशा प्रकारचे काहीतरी ते सायंटिफिक प्रयोग ते तिथे करतात. आणि म्हणजे काय असतं की जे टेक्नॉलॉजी असते, तंत्रज्ञान असतं, त्याचे आपल्याला प्रयोग करत राहावे लागतात. आणि ते प्रयोग केले कीच तुम्हाला कळतं की हे तंत्रज्ञान उपयोगाचं आहे की नाही, त्याच्यात पुढे अजून शोध काय करायला पाहिजे, अजून काय वाढवायला पाहिजे, काय कमी करायला पाहिजे. त्याच्याशिवाय एक परफेक्ट वेपन हे बनवू शकत नाही. तर हे सगळे प्रयोग सुरू आहेत. आणि आता एक मला वाटतं 7-8-10 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की आपलं जे डिझास्टर मॅनेजमेंट आपलं जे सेंटर आहे त्यांची टीम ही आता बघते आहे की कुठे कुठे तिबेटमध्ये लेक्स म्हणजे तळी फॉर्म झालेली आहेत आणि जर अचानक पूर आला तर भारताला कुठला धोका निर्माण होऊ शकतो याच्याविषयी ते संशोधन करत आहेत. आणि आपण हे करायलाच पाहिजे. आणि याकरता आपण पूर्ण जगाचा फायदा घ्यायला पाहिजे, खास अमेरिका वगैरे, कारण सॅटेलाइटच्या मदतीने माहिती मिळू शकते. तर ज्याच्यामुळे चीन पासून असणारे हे धोके थांबवण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यश मिळेल. पण म्हणण्याचा अर्थ असा की आता भारताची इकॉनॉमी आणि चीनची इकॉनॉमी याच्यातला फरक नक्कीच कमी होतो आहे. चीनमध्ये असंतोष हा वाढलेला आहे. तर याच्यामुळे जी चीनची जी नंबर दुसरी ताकद आहे ती म्हणजे त्यांची मिलिटरी पॉवर. म्हणजे एक तर झाली आर्थिक शक्ती ज्याच्याविषयी आपण बोललो, दुसरी मिलिटरी पॉवर. आता याच्यामध्ये आपल्याला कळायला पाहिजे की चीनची आज अवस्था कशी आहे. आपण जर बघितलं, आपलं भारताविषयी आपण बोललो तर भारताचं जे डिफेन्स बजेट आहे ते जे सैन्याकरता वापरलं जातं, आणि दुसरं आहे अंतर्गत सुरक्षेकरता वापरलं जाणारं बजेट म्हणजे हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं बजेट आहे, MHAचं, म्हणजे अमित शहा यांचं बजेट. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भारताचं बाह्य सुरक्षेचं बजेट हे अंतर्गत सुरक्षेपेक्षा 4 पटीने जास्त मोठं आहे. रफली 4 पटीने जास्त मोठं आहे. म्हणजे MOD बजेट हे 4 टाइम्स मोर लार्जर दॅन द MHA बजेट. आपण फक्त आपण फक्त अंतर्गत सुरक्षेविषयी बोलतो, आपण इतरांविषयी बोलत नाहीये. परंतु चीनमध्ये तसं नाहीये. म्हणजे आपलं चीनमध्ये अंतर्गत सुरक्षेचं बजेट हे बाह्य सुरक्षेपेक्षा तिप्पट किंवा चौपट जास्त आहे. असं याचा अर्थ काय की चीनचा सर्वात मोठा शत्रू आहे चीनी माणूस. आणि चीनचा म्हणजे आणि चीनी लोकांचा सर्वात नंबरचा एक शत्रू ते म्हणजे चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग. तर ज्याच्या कारण तुम्ही अंतर्गत सुरक्षेकरता जेवढा प्रचंड पैसा खर्च करता आहात आणि चीन कशा प्रकारे आमच्या लोकांवरती लक्ष ठेवतो हे तुम्हाला मी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे, तुम्हाला कल्पना आहे. चीनमध्ये सगळ्या सोशल मीडिया
या चीनने कंट्रोल केलेल्या आहे. चीनमध्ये फेसबुक नाही, चीनमध्ये वैभव आहे आणि चीनमध्ये युट्यूब नाही. तिथे तुमचं ते काय ते कुठले ते त्यांचं ते युट्यूबवालं जे आहे ते नाव विसरतो मी, सांगतो तुम्हाला मी. टिकटॉक आहे वगैरे वगैरे. तर ज्याच्यावरती पूर्ण लक्ष असतं आणि जो कोणी देशाच्या विरोधात बोलतो त्याला पटकन पकडलं जातं. एवढं मी तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरती चीनचा कंट्रोल असतो. तुमच्या मीडियावरती पूर्ण चीनचा कंट्रोल असतो. एवढंच नव्हे तर चीननी सगळ्या ठिकाणी म्हणजे जे मोठी जिथे गर्दी होते, जे रेल्वे स्टेशन्स आहे, बस स्टेशन्स आहे, शहरामधले चौक आहे, तिथे सगळे सीसीटीव्ही कॅमेरेज लावलेले आहेत आणि कोणी काहीही गडबड करायचा प्रयत्न केला तर लगेच ते पकडलं जातं. म्हणजे आज चीननी एक प्रचंड प्रमाणामध्ये डेटा गोळा केलेला आहे, माहिती गोळा केलेली आहे आपल्या नागरिकांची आणि ही माहितीचं अनालिसिस करून ते एक त्यांनी एक पद्धती तयार केली आहे ज्याला दोन शब्द वापरले जातात. एक तर प्रेडिक्टिव्ह अनालिसिस हा एक शब्द वापरला जातो किंवा दुसरं कॉग्निटिव्ह वॉरफेअर. म्हणजे याचा अर्थ काय की जर एक माणूस अशा प्रकारे वागतो आहे, एक महत्वाचा माणूस, तर येणाऱ्या काळामध्ये तो कसा वागेल हे तुम्हाला फोरकास्ट करता येईल का? तर ते करता येऊ शकतं जर तुमच्याकडे सफिशियंट डेटा असेल तर. आणि तेच नेमकं म्हणजे ते कशा करता की चीनमध्ये आता बंद कुठे पडेल, चीनमध्ये लोक कुठे सरकारच्या विरोधात चाललेले आहे, चीनमध्ये कुठली फॅक्टरी बंद पडणार आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांना जे धोके निर्माण होतात ते जर त्यांना प्रेडिक्ट करता आलं. आता समजा एवढी चीनची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणारे लोक कोण आहेत, चीनचे शत्रू कोण आहेत, चीनच्या विरोधात कोण काम करतायत, त्यांच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही तुमच्या देशासमोर येणारे प्रॉब्लेम्स हे कमी करू शकता. हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि ते करून आपल्याच लोकांवरती कंट्रोल करायचा प्रयत्न हा चीन करतोय. आता वेळेअभावी मी इथेच थांबतो, पण मला एकच सांगायचं आहे की अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर आपल्याच लोकसंख्येवरती कंट्रोल करत असाल तर किती चांगलं किती वाईट. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जसं प्रेशर कुकरमध्ये जर आपण प्रेशर रिलीज केलं नाही तर एकदम मोठा स्फोट होऊ शकतो आणि धोकेदायक बनू शकतं. तर तो तसा स्फोट चीनमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळेला वाफ निर्माण होते त्याला काहीतरी आउटलेट थोडंफार असायला पाहिजे बाहेर जाण्याकरता. तर म्हणून असं मानलं जातं की चीनमध्ये प्रचंड मोठे प्रॉब्लेम्स आहेत. अर्थव्यवस्थेविषयी आपण बोललो. दुसरं आहे त्यांची एजिंग पॉप्युलेशन. तिसरं आहे तिथले जे लोक जे खुश नाही आहेत. चौथं तिथले जे एंटरप्राइझिंग लोक आहेत, एफिशियंट लोक आहेत, ते चीन सोडून बाहेर जायचा प्रयत्न करतायत. पाचवं सगळ्या जगाशी चीन दादागिरी करतोय. त्यामुळे बहुतेक सगळं जग हे चीनच्या विरोधात गेलेलं आहे. आणि सर्वात चांगली बातमी मी जी सांगतो त्यानंतर मग मी थांबतो, ती म्हणजे की चीनच्या या दादागिरीमुळे जसं आपण त्रस्त आहोत तसे साऊथ ईस्ट एशियाचे देश सुद्धा त्रस्त आहे. आणि आपल्याकरता ही चांगली बातमी आहे कारण जपान सारखे देश ज्यांची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी आहे, आतापर्यंत ते आपलं सैन्य वाढवायला तयार नव्हते कारण त्यांना युद्ध करायची इच्छा नाही. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये त्यांना असं वाटलं की जॅपनीज जे नेचर आहे अतिशय आक्रमक आहे आणि आपण जर ताकद वाढवली तर आपण उगीच जगाशी युद्ध सुरू करू. म्हणून त्यांनी आपलं बजेट कंट्रोल करून ठेवलं होतं. आता गेल्या 6 वर्षापासून ते आपलं बजेट वाढवत आहेत आणि याचं मुख्य कारण आहे चीन. आणि सिमिलरली साऊथ ईस्ट एशियातले देश सुद्धा आपलं बजेट वाढवत आहेत. व्हिएतनाम वाढवत आहे. इनफॅक्ट फिलिपिन्सच्या विरोधात चीन कसं करतोय हा एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. किंवा चीन जे त्यांच्या सध्या दोन देशांची अतिशय प्रचंड प्रमाणात युद्ध करतो आहे. त्याला तुम्ही ग्रे झोन वॉरफेअर म्हणा किंवा हायब्रिड युद्ध म्हणा. एक म्हणजे अर्थात तैवान आहे, त्यांना चीन प्रचंड प्रकारे गडबड करतोय. आणि दुसरं आहे फिलिपिन्स, मग तिसरं भारत आणि मग चौथं युरोप आणि बाकी सगळेच आहेत. परंतु या देशांशी चीन कशा प्रकारे वागून त्यांना कसा त्रास देतो आहे हा एक अतिशय इंटरेस्टिंग असा विषय राहील. कारण याचं मुख्य असं कारण असं की तैवानशी ते लढतील तर तो इश्यू तैवान आणि चीनच्या मध्ये आहे. परंतु तैवानशी चीन कशा प्रकारे लढतो, तैवान त्याला कसं प्रत्युत्तर देतो, त्याच्यापासून आपण काही शिकू शकतो का? तर माझं असं म्हणणं आहे की आज जगामध्ये कमीत कमी 50 ते 60 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध सुरू आहेत. आणि 2 मोठी युद्ध तर आपल्याला माहिती आहेत. एक युक्रेनचं युद्ध आणि दुसरं समजा इस्रायल हमासचं युद्ध. तर या युद्धापासून आपण शिकायला पाहिजे, ज्यामुळे अशा प्रकारचे धोके जर आपल्या पुढे आले तर आपण त्या धोक्यांना चांगलं प्रत्युत्तर देऊ शकतो. आभार.
सर, जसं तुम्ही म्हणालात की चीनमध्ये अंतर्गत प्रश्न आहेत, त्यांच्या अंतर्गत सुरक्षेवरती सगळ्यात जास्त खर्च केला जातोय, कारण जनतेवरतीच विश्वास नाही. आणि मला असं वाटतं ज्या वेळेला जनतेवरती विश्वास नसतो त्यावेळेला जसं तुम्ही म्हणालात की तो जो एक ती वाफ आहे, ती वाफ बाहेर पडणं महत्वाचं आहे. ती जर तशीच राहिली तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये तिथे कशा पद्धतीने संतापाचा उद्रेक होऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही. पण भारताच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलात की आता चीनचे जे जे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर जर भारताने आपली मित्रता वाढवली तर पुढच्या काळामध्ये भारतासाठी ते खूप फायदेशीर आहे. आणि मला असं वाटतं भारत नेमकं याच विषयावरती काम करतोय. फॉड सारखी संघटना असेल किंवा इतर काही संघटनांचा भारत आता सदस्य आहे आणि त्यांच्याबरोबर काम करतोय. अगदी साऊथ ईस्ट चायना किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये असेल किंवा अगदी समुद्रासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा चीनची दादागिरी कमी व्हावी याच्यासाठी म्हणून सुद्धा भारताचे प्रयत्न आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये चीन हा भारताचा शत्रू असं न राहता प्रतिस्पर्धी जसं तुम्ही म्हणाला याच प्रतिस्पर्ध्यावरती कशा पद्धतीने आपण कंट्रोल आणू शकतो या दृष्टीने भारताचे प्रयत्न नक्कीच असतील. आणि मला असं वाटतं की भारत सध्या काय करतो आहे किंवा चीन अशांत नेमका कोणत्या कारणांमुळे आहे हे आज तुम्ही तुमच्या या सगळ्या विवेचनातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश नव्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.